जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM सेकंड सेमिस्टर 3 2024 क्रेडिट पॅटर्नमधील रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ थोडासा लेंदी आहे किंवा मोठा असणार आहे, कारण याच्यामध्ये खूप सारी माहिती आपण एकत्र कव्हर करणार आहोत आणि एकदम साध्या सिंपलमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करता येईल मी छोट्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला एका दिवसाच्या आत तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट हा करता येणारा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया की प्रोजेक्ट रिपोर्टबाबत काय काय महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत आणि नंतर वन बाय वन आपण काही टेम्पलेटच्या माध्यमातून किंवा फॉर्मॅटच्या माध्यमातून ती माहिती आपण समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण आता MCOMच्या शेवटच्या वर्षामध्ये आहात. तसेच तुम्हाला येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये येणारं सर्टिफिकेट्स असेल, डिग्री सर्टिफिकेट्स म्हणा, मायग्रेशन म्हणा किंवा अदर काही महत्त्वाच्या अपडेट जर का मिळवायच्या असतील, त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया की MCOMचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपणाला माहिती आहे की MCOM सेकंड सेमिस्टर 3 2024 पॅटर्नमध्ये MCOMचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याला आपण रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट असं आपण म्हणतो की हा प्रोजेक्ट रिपोर्ट जवळजवळ 100 मार्कांचा असणार आहे आणि यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट दिलेले आहे. काही वेळेस तुम्हाला सिनॉप्सिस तयार करायला लावतील आणि त्यालासुद्धा 50% किंवा 40 मार्क्स किंवा 30 मार्क्स सिनॉप्सिसला, 70 मार्क प्रोजेक्ट रिपोर्टला किंवा 40, 60, 50, 50 अशा पद्धतीचं डिपेंड्स अपॉन गाईड आणि बाकीच्या गाईडलाईन्सबाबत आहे. विद्यापीठाने अशी सविस्तर गाईडलाईन्स दिलेली नाही, पण या विषयाला एकूण 100 मार्क आहे, 4 क्रेडिट आहे, एवढी माहिती बरोबर दिलेली आहे. यामध्ये बघा आपण विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टमध्ये कोणते कंटेंट असणार आहे, टेंटेटिव्ह चॅप्टर स्कीम कोणती असायला हवी, त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टचे जे काही टेम्पलेट्स आहे म्हणजे जे काही नमुने आपण म्हणूया की कव्हर पेज कसं असायला हवं, कंपनी आणि कॉलेजचं सर्टिफिकेट कसं असायला हवं, ॲक्नॉलेजमेंट, डिक्लरेशन, इंडेक्स कशी असायला हवी, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे यायला हवे याची माहिती आपण बघणार आहोत. तसेच काही महत्त्वाची माहिती म्हणजे की प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर्मॅटिंग टेस्ट कशा पद्धतीने असलं पाहिजे, नंतर बाइंडिंग कशी करायची, किती नंबर ऑफ कॉपीज तुमच्या निघाल्या पाहिजे, किती पेजेसपर्यंत तुमचा प्रोजेक्ट पाहिजे, नंतर तुम्हाला स्पेसिंग किती सोडली पाहिजे, फॉन्ट साईज काय असली पाहिजे वगैरे आणि मार्जिन वगैरे किती सोडलं पाहिजे, अशी सविस्तर माहिती आपण या पॉईंटमध्ये बघणारच आहोत. तसेच तुम्हाला जे विद्यार्थी ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, नंतर ॲडव्हान्स मार्केटिंग या विषया रिलेटेड जे काही विद्यार्थी आहे तर या सर्व विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहे, प्रोजेक्टचे टॉपिक्स देणार आहोत. तुम्हाला जर का वैयक्तिक टॉपिक्स पाहिजे नसतील तर आपण मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरला मेसेज करा आणि टाका आपलं पूर्ण नाव, आपल्या महाविद्यालयाचं नाव आणि याचे ज्या विषयाचे तुम्हाला टॉपिक्स पाहिजे त्याचं मला नाव तुम्ही शेअर करा. तुम्हाला ती माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करणार आहोत हे एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहेत. एकदम साध्या सोप्या ट्रिक्स आहे, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सगळ्यात अगोदर 1 नंबरच्या पॉईंटला येऊया की रिपोर्ट कंटेंट कशा पद्धतीने असावा. तर बघा, रिपोर्ट कंटेंटमध्ये म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये पहिले जे काही 5 ते 6 पेजेस कोणते असायला पाहिजे, तर त्यापैकी पहिलं जे काही पेज आहे त्याला कव्हर पेज आपण म्हणतो. हे पेज तुमच्या अम्बॉयसिंग किंवा बाइंडिंगवर फर्स्ट पेजला पण असणार आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये पहिलं पेज पण सेम असणार आहे. त्यानंतर तुम्हाला कंपनीचं सर्टिफिकेट पाहिजे, त्यानंतर तुमचं कॉलेजकडून किंवा गाईडकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट्स पण भेटलं पाहिजे, म्हणजे महाविद्यालयातून तुमचं एक सर्टिफिकेट्स असलं पाहिजे. त्यानंतर तुमचं ॲक्नॉलेजमेंट असली पाहिजे, नंतर डिक्लेरेशन पाहिजे आणि एक्झिक्युटिव्ह समरी पण तुमच्याकडे असली पाहिजे. एवढे महत्त्वाचे पहिले 6 पॉईंट्स अगदी महत्त्वाचे आहे. नंतर मी टेम्पलेट्समध्ये सांगणारच आहे की कुठे कोणत्या ठिकाणी काय माहिती मेन्शन करायची. त्यानंतर काही टेंटेटिव्ह चॅप्टर स्कीम मी या ठिकाणी टाकलेली आहे, ही ॲज पर गाईडलाईन्स दिलेली आहे. तुमचा पहिला जो काही चॅप्टर असला पाहिजे इंडेक्समधला किंवा यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे. नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू स्टडी. यामध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट घेता येईल की तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं इंट्रोडक्शन, स्कोप काय
स्कोप काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, लिमिटेशन्स काय आहे आणि एनी अदर रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला या पॉईंट्समध्ये घेणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही 1.1 इंट्रोडक्शन, 1.2 स्कोप, 1.3 ऑब्जेक्टिव्ह, 1.4 लिमिटेशन अशा पद्धतीचे देखील हेडिंग तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ओके. त्यानंतर चॅप्टर नंबर 2 आहे तो आहे तुमच्या कंपनीच्या प्रोफाईलबाबत. ओके. ज्या कंपनीवरती, ज्या फर्मवरती, ऑर्गनायझेशनवरती तुम्ही रिसर्च रिपोर्ट करत आहे तर त्या ऑर्गनायझेशनची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. म्हणजे ऑर्गनायझेशनची प्रोफाईल म्हणजे ऑर्गनायझेशनचं नेम, त्यांचा पत्ता, वेबसाईट वगैरे सविस्तर माहिती तुम्ही देऊ शकता. त्यानंतर त्यांची काही हिस्ट्री काय आहे, त्यांचं मिशन, विजन, पॉलिसी काय आहे, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहे, सर्व्हिसेस काय आहे, नंतर ते मॅन्युफॅक्चरिंग कुठे करतात, त्यांचे कॉम्पिटिटर्स कोण आहे, त्यांचे स्ट्रेंथ, विकनेस पॉईंट कोणकोणते आहे किंवा ज्याला स्वॉट ॲनालिसिस आपण म्हणतो, त्यांचे अचिव्हमेंट्स काय आहे, त्यांना काही अवॉर्ड्स रिवॉर्ड्स वगैरे भेटले का, अशी देखील माहिती तुम्ही या पॉईंटमध्ये एक्सप्लेनेशन करू शकता. त्यानंतर चॅप्टर नंबर 3मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टची नीड काय आहे किंवा काय इम्पॉर्टन्स आहे किंवा व्हाय यू आर डुईंग धिस रिसर्च रिपोर्ट याबाबत माहिती इथे आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 4मध्ये तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर दिलेला आहे. आता रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे नेमकी काय, की तुम्ही जो काही रिसर्च टॉपिक निवडलेला आहे त्या संदर्भात अगोदरचे काही रिसर्च पेपर उपलब्ध आहे का आणि त्या रिसर्च पेपरचा जो काही सारांश आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. ओके. त्यानंतर आहे चॅप्टर नंबर 5 रिसर्च मेथडॉलॉजी म्हणली जाते. यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची आहे. त्यामध्ये पहिला नंबर 1 आहे टाईप्स ऑफ डेटा. त्यानंतर म्हणजे तुम्ही प्रायमरी डेटा घेतला, सेकंडरी डेटा घेतला, मेथड्स कशा पद्धतीने कलेक्ट्स केली, पॉप्युलेशन किती वापरले, किती जणांकडून तुम्ही डेटा कलेक्ट केला, सॅम्पल साईज काय होती, सॅम्पलिंगची मेथड्स कोणती होती, प्रोबॅबिलिटी होती का नॉन प्रोबॅबिलिटी होती, त्याच्यानंतर तुमचं डेटा कलेक्शन कशा पद्धतीने केलं, म्हणजे ज्याला आपण प्रायमरी किंवा सेकंडरी डेटा कशात केला, प्रायमरीमध्ये कोणती मेथड वापरली, सेकंडरीमध्ये काय काय सोर्सेस वापरले, त्याची माहिती तुम्हाला या पॉईंटमध्ये देणं अपेक्षित आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 हा तुमचा डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन रिलेटेड आहे, ज्यामध्ये तुम्हाला मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ डेटा ॲनालिसिस आहे, प्रोफाईल ऑफ द कंपनी आहे, टेबल, ग्राफ्स अँड इंटरप्रिटेशन याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे तुम्ही त्या कंपनीत जाऊन नेमकी कोणत्या पॉईंट्सवरती अभ्यास केला आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला या पॉईंट्समध्ये लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे एक्झाम्पल आहे की जर का तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग घेतलेली असेल, ओके, एखाद्या कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइड करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या रिलेटेड साईट कोणकोणते चालू आहे, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट काय म्हणतं, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट काय म्हणतं, वर्किंग प्रोग्रेस काय आहे, बॅलन्स शीट काय दर्शवते, ती सविस्तर माहिती तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. त्यानंतर तुमचा चॅप्टर नंबर 7 आहे तो म्हणजे ऑब्झर्वेशन अँड फाइंडिंग्स. ओके. यामध्ये तुम्ही जनरल ऑब्झर्वेशन देऊ शकता, तुम्हाला काय काय तिथे गेल्यानंतर दिसून आलं की त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, कर्मचारी लोक सफिशियंट्स आहे, इफिशियंट आहे, स्किलफुल आहे, अशी तुमची जनरल ऑब्झर्वेशन येतील. त्याच्यानंतर त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची फॅसिलिटी खूप चांगल्या पद्धतीने आहे, कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा चांगल्या पद्धतीने देतात, असे काही तुमचे जनरल ऑब्झर्वेशन तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नंतर तुम्हाला तिथे काय आढळून आलं हे देखील तुम्ही फाइंडिंग्समध्ये मेन्शन करू शकता. शेवटचा पॉईंट्स आहे तसं पाहायला गेलं तर चॅप्टर नंबर 8, त्यामध्ये कंक्लुजन आणि सजेशन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कंक्लुजन असेल, रेकमेंडेशन असेल किंवा तुमच्या प्रोजेक्टला फ्युचर स्कोप ऑफ स्टडी काय असणार आहे याबाबत तुम्ही पॉईंटच्या माध्यमातून उत्तरं देऊ शकता. कंक्लुजन काय आलं की या कंपनीचा ग्रोथ दिवसेंदिवस वाढत आहे. नंतर काही रेकमेंडेशन काय करू शकता की त्यांनी डिजिटल मार्केटिंग केली पाहिजे. मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी इंस्टा, फेसबुक, ट्रेंड्स किंवा यूट्यूब असतील, काही फेसबुक पेज ॲडच्या माध्यमातून असतील, अशा काही तुम्ही काय करू शकता, रेकमेंडेशन देऊ शकता. नंतर तुम्ही बिब्लिओग्राफी द्यायची आहे. आता बिब्लिओग्राफी म्हणजे नेमकी काय, सो इट इज अ इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट टू लिस्ट ऑफ द बुक्स. ओके. बिब्लिओग्राफी आणि व्हिबिओग्राफी अशा 2 पॉईंट्स असतात. तर बिब्लिओग्राफीमध्ये तर बुकची लिस्ट असते, तर व्हिबिओग्राफीमध्ये तुम्ही ज्या वेबसाईटच्या माध्यमातून डेटा कलेक्ट केला त्याची माहिती या ठिकाणी असते. नेक्स्ट आहे शेवटी तुम्हाला ॲनेक्सर जोडायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही सॅम्पल क्वेश्चन्स त्याच्यामध्ये नमूद करू शकता किंवा विकली प्रोग्रेस रिपोर्ट तुम्ही घेतलेला असेल किंवा सिनॉप्सिस असतील तर ती माहिती तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टला सरतेशेवटी जॉईन करू शकता. हा एक तुमच्या इंडेक्सचा भाग आहे.
किंवा अशा पद्धतीची तुमची एक इंडेक्स असू शकते किंवा टेंटेटिव्ह चॅप्टर स्कीम तुमची या ठिकाणी असायला हवी. मी आणखीन एक इंडेक्स तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. आता आपण इथे जे काही सुरुवातीचे पहिले 6 पेजेस किंवा 5 पेजेस पाहणार आहोत, त्याचे टेम्पलेट्स या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. बघा, तुमचं पहिलं पेज किंवा कव्हर पेज कसं असलं पाहिजे. बघा, हे पेज तुमच्या एम्बॉयसिंग जे काही करणार आहे, बाइंडिंग तुम्ही करणार आहे की त्याच्या सगळ्यात वरती गोल्डनमध्ये ते तुम्हाला असायला हवं. आणि 1 नंबरचं जे काही सुरुवातीचं पेज तुमचं असणार आहे ते तुमचं कलर पेजेस असायला हवं. ओके. बघा, यामध्ये तुम्ही सगळ्यात वरती टॉपला देऊ शकता ए प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन किंवा ए रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन. मग इथे प्रोजेक्टचं टायटल द्यायचं आहे, जसं सर्व्हिस कॉस्टिंग विथ द रेफरन्स ऑफ सो अँड सो ऑर्गनायझेशन. ओके. किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी जर का हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा हॉटेलच्या रिलेटेड त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट केला असेल तर तो प्रोजेक्ट रिपोर्टला देऊ शकतो की स्टडी ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग विथ द रेफरन्स ऑफ जैन हॉटेल्स. ओके. किंवा आपण शिर्डीचं सन अँड शाईन हॉटेल आपण म्हणूया, तर ते या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुढे आहे सबमिटेड टू. इथं युनिव्हर्सिटी तुमची पुणेच आहे, कारण आपण पुण्याच्या विद्यापीठाच्या रिलेटेडच आपण माहिती बघत आहोत. तर तिथे पुणे विद्यापीठाचा लोगो तुम्हाला टाईप करायचा आहे. खालती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे नाव टाका. त्याच्या पुढे हा जसंच्या तसं वाक्य तुम्हाला लिहायचं आहे, जसं की इन द पार्शियल फुलफिलमेंट ऑफ रिक्वायरमेंट ऑफ द अवॉर्ड ऑफ डिग्री ऑफ मास्टर ऑफ कॉमर्स M.Com सेमिस्टर 3 फॉर द सब्जेक्ट. मग इथे तुमचा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग असेल तर ते टाका त्याला, किंवा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग असेल, कोणाचा ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन असेल, कोणाचा ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स असेल, त्यांनी त्या मेन स्पेशलायझेशन सब्जेक्टचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर आहे अंडर द गायडन्स ऑफ. मग तुम्ही कोणत्या फॅकल्टी मेंबरच्या अंडरमध्ये गायडन्स घेतलं आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट केला त्यांचं नाव तिथे टाकायचं, जसं की प्रोफेसर, डॉक्टर काय असेल तर ते नाव तुम्ही मेन्शन करा. नंतर सबमिटेड बायमध्ये इथे स्टुडंटचं नाव टाका. मिस्टर, मिस काय असेल तर ते नेम ॲज पर युअर हॉल तिकीट ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिटेड थ्रू. त्यानंतर इथे तुम्हाला कॉलेजचा लोगो आणि कॉलेजचं नेम विथ इन्स्टिट्यूशन किंवा ज्याला आपण संस्थेचं नाव असं म्हणूया. जसं की मी हा प्रोजेक्ट रिपोर्ट जसं श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान हे संस्थेचं नाव झालं आणि कॉलेजचं नाव काय आहे, विश्वलता आर्ट्स. इथं कॉलेज झालेलं आहे विश्वलता आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, भाटगाव, तालुका येवला, डिस्ट्रिक्ट नाशिक झालेलं आहे. आणि ते अकॅडमिक इयर टाकायचं आहे, कारण तुम्ही ज्या अकॅडमिक इयरमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट करत आहात ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर या पद्धतीने तुमचा कवर पेजचा काय झालेला आहे, फॉर्मॅट झालेला आहे. त्यानंतर इथे पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे कंपनी सर्टिफिकेट्स फॉर्मॅट. ओके. सो तुम्हाला हे जे काही सर्टिफिकेट घ्यायचं आहे तर ते त्या कंपनीच्या किंवा फर्मच्या नावाचं जे काही लेटर पॅड आहे त्या लेटर पॅडवर घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही A4 साईजला जे काही रेग्युलर पेजेस तयार करणार आहे त्या पेजेसला तुम्ही त्या कंपनीचं वरती नाव टाईप करा, नंतर उजव्या डाव्या साईडला त्यांचा लोगो टाका, नंतर कंपनीच्या नावाखाली त्या कंपनीचा ॲड्रेस असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा अदर काही त्यांची महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही या ठिकाणी मेन्शन करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला टॉपला रेफरन्स नंबर द्यायचा आहे, राईट साईडला तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केल्याची डेट या ठिकाणी द्यायची आहे. मध्यभागी तुम्ही नाव टाका सर्टिफिकेट्स म्हणून. जर लेटर पॅडवर केलं तर तुमचं रेफरन्स नंबर, डेट किंवा वरची जी काही माहिती आहे ती ॲज इट इज येणार आहे, पण सर्टिफिकेट जे काही आहे ते तुम्ही जसंच्या तसं टाईप करून त्यांच्याकडे द्या, ते कॉपी पेस्ट करून त्यांच्या लेटर पॅडवर टाकतील. अदरवाईज तुम्ही रिपोर्ट किंवा अशा पद्धतीचं पेज तयार करा आणि त्यांच्याकडून स्टॅम्प आणि सिग्नेचर वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट्स नाव टाकल्यानंतर हे नाव टाकायचं आहे टू whom so ever इट मे बी कन्सर्न. हे नाव टाका आणि त्याला अंडरलाईन करा. ओके. त्यानंतर इथे पॅराग्राफमध्ये काय टाकणार आहे तुम्ही, दिस इज सर्टिफाईड दॅट मिस्टर ऑर मिसेस किंवा मिस असेल काही. इथं नेम ऑफ स्टुडंट तुमचं नाव टाकायचं, M.Com स्टुडंट ऑफ, नेम ऑफ द कॉलेज, मग तो कोणत्या कॉलेजचा आहे मग त्या कॉलेजचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. हॅज कम्प्लिटेड हिज रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन, मग कोणत्या याच्यावर आहे, जसं स्टडी ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग विथ द रेफरन्स ऑफ सन अँड शाईन हॉटेल. ओके. मग ते प्रोजेक्ट रिपोर्टला नाव या ठिकाणी द्यायचं आहे. इन आवर ऑर्गनायझेशन ड्युरिंग द अकॅडमिक इयर 2024-25 किंवा जे तुमचं अकॅडमिक इयर असेल ते तुम्ही मेन्शन करायचं आहे. फॉर द पार्शियल फुलफिलमेंट ऑफ मास्टर ऑफ कॉमर्स हे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे.
पुढचं वाक्य जसंच्या तसं ठेवा, काही एडिट करण्याची आवश्यकता नाही. जसं इन द स्पॅन ऑफ प्रोजेक्ट ड्युरेशन हीच कॅन्डिक्चर वॉज किंवा धीस कॅन्डिडेट्स वॉज फाउंड टू बी व्हेरी सिन्सिअर अँड हार्डवर्किंग, सो वी विश हिम अ ब्राईट फ्युचर. सो या पद्धतीचा डायलॉग तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. इथे लेफ्ट साईडला तुम्हाला प्लेस आणि डेट बॉटमला टाकायचे आहे, मध्यभागी त्यांचा सील किंवा स्टॅम्प घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूला त्यांचा म्हणजे ज्या पर्सनच्या अंडरमध्ये तुम्ही प्रोजेक्ट केला त्या गाईडचं किंवा त्या ऑफिसरचं तुम्हाला पूर्ण नेम, त्यांचं काय डिझिग्नेशन असेल आणि सिग्नेचर असेल ती तुम्हाला लिहायची आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी बँकेमध्ये इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या बँकेवर केलेला असेल, बँकिंगचे आणि फायनान्सचे विद्यार्थी असेल, तर ते या ठिकाणी तिथल्या ब्रांच मॅनेजरचं नाव असेल, सपोज आपण प्रदीप जाधव, ओके, मिस्टर प्रदीप जाधव. मग कोण येते, ब्रांच मॅनेजर, कोणत्या बँकेचे, बँक ऑफ महाराष्ट्र, मग त्यांची ब्रांच वगैरे तुम्ही लिहू शकता. सो या पद्धतीने तुमचं कंपनीचं सर्टिफिकेट तयार पाहिजे. त्यानंतर इथे कॉलेजचं सर्टिफिकेट, आता कधी काही कॉलेजवाल्यांकडे हे सर्टिफिकेट्स डेफिनेटली रेडी असतं. ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी काय करा, टाईप करून जरी त्याच्यावर सही शिक्के घेतले तरी चालेल. इथे बघा एक टायपिंग मिस्टेक माझी थोडीशी झालेली आहे. इथे जी काही डेट मी लेफ्ट साईडला दाखवलेली आहे ती तुम्ही राईट साईडला मेन्शन करा. इथे तुम्हाला वरती टॉपला तुमच्या कॉलेजचा लोगो, आता ऑलरेडी जर का ते प्रिंटिंग करूनच ठेवलेलं असेल तर तुम्हाला फक्त इथे तुमचं नाव, तुमचं सीट नंबर, तुमच्या प्रोजेक्टचं नाव आणि मेन तुमचं जे काही सब्जेक्ट टीचर्स असेल त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर इथे सर्टिफिकेट्समध्ये फॉर्मॅटमध्ये वरती कॉलेजचं स्टॅम्प असेल, कॉलेजचं नाव असेल, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, म्हणजे MCOMचे विद्यार्थी म्हणल्यावर ते डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सचे असणार आहे. नंतर डेट तुम्हाला सांगितलं की उजव्या साईडला तुम्ही टॉपला इथे टाका, सर्टिफिकेट्स नाव टाका. त्यानंतर दिस इज सर्टिफाईड दॅट मिस्टर और मिसेस डॅश ऑफ MCOM सेकंड सेमिस्टर 3 एक्झाम सीट नंबर काय असेल तो टाका. हॅव्हिंग स्पेशलायझेशन इन, इथे तुमचं स्पेशलायझेशन सब्जेक्ट टाका, जसं ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स, ओके. सो हॅज सक्सेसफुली कम्प्लिटेड हिज और हर प्रोजेक्ट टायटल, मग इथे टायटलचं नाव तुम्ही टाईप करून टाका, जसं स्टडी ऑफ म्युच्युअल फंड कंपनीज इन इंडिया, ओके. सो ॲज पर द नॉर्म्स ऑफ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर द गायडन्स ऑफ डॅश, म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या गाईडचं नाव तुम्हाला टाकायचं आहे फॉर द अकॅडमिक इयर 24-25 किंवा जे असेल ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा. नंतर इंटरनल एक्झामिनर, एक्सटर्नल एक्झामिनर, HOD हे ॲज इट इज फॉर्मॅट तुम्ही ठेवू शकता, ओके. या पद्धतीने कॉलेजचं सर्टिफिकेट तुम्हाला तयार करायचं आहे. नेक्स्ट आहे ॲक्नॉलेजमेंट. आता ॲक्नॉलेजमेंट म्हणजे नेमकी काय, तर ॲक्नॉलेजमेंट म्हणजे की तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्व व्यक्तींच्या नावांचा उल्लेख तुम्हाला या ॲक्नॉलेजमेंटमध्ये करायचा आहे. यामध्ये असं डायलॉग ठेवा, इथं फक्त डिपार्टमेंटचं नाव, डिपार्टमेंटच्या टीचरचं, HOD, तुमचे गाईड असतील, नंतर तुम्हाला कोऑपरेशन करणारे त्या फर्म्स किंवा ऑर्गनायझेशनमधले ऑफिसर्स असतील, तुमचे फ्रेंड्स, नंतर तुमचे आणखीन फॅमिली मेंबर्स असेल त्यांच्या नावाचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करू शकता. फॉर्मॅट दिलेला आहे. आय थिंक दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी टू थँक ऑफ दोज नाईस अँड वंडरफुल पीपल हू हॅव हेल्प मी अ लॉट ऑफ माय 3rd सेमिस्टर प्रोजेक्ट वर्क टायटल, मग इथे तुम्हाला त्या प्रोजेक्ट रिपोर्टचं टायटल टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही पॅराग्राफसुद्धा करू शकता किंवा सरसगट पुढे लिहू शकता. आवर हार्ड वर्क नेवर शाईन इफ वी डू नॉट कन्वे आवर इट ग्रॅटिट्यूड टू दोज पीपल फ्रॉम whom we have got a considerable support and encouragement during the project. म्हणजे थोडक्यात आपण त्यांचं इथे आभार मानण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर फर्स्ट ऑफ ऑल ऑफ आय एम थँकिंग टू माय कॉलेज अँड द HOD ऑफ द डिपार्टमेंट, मग इथे तुम्ही HOD टाका, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, ज्यांचे नावं टाकायचे ते तुम्ही टाका, जसं HOD ऑफ द डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स टू गिव्ह मी अ अपॉर्च्युनिटी टू रिप्रेझेंट माय ॲबिलिटी, मग तुम्ही त्या HODचं नावांचा उल्लेख या ठिकाणी तुम्ही करू शकता. आय इस्पेशली वुड बी लाईक टू थँक टू देअर ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट इन द प्रोजेक्ट रिपोर्ट, ओके, किंवा प्रोजेक्ट वर्क. आय वुड लाईक टू बी थँक टू माय प्रोजेक्ट गाईड डॉक्टर काय असतील ते त्यांचं नाव किंवा जे असेल नाव ते तुम्ही टाकू शकता. फॉर हिज और हर मोटिवेशन अँड सपोर्टिंग ड्युरिंग द प्रोजेक्ट वर्क.
ही ऑर शी हॅज बीन प्रोव्हाइडेड मी अ न्यू डिरेक्शन टू द वर्क. कारण आपल्याला माहिती आहे की त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलंच आहे. सो आय वूड लाईक टू थँक टू ऑल ऑफ माय फ्रेंड्स who have directly or indirectly helped to me, and I only want to be a mention that I have searched for better way to do thing and hope for the best. ओके. शिवाय याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या फर्ममध्ये काम केलं त्या ऑफिसरचं नेम पण तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. ओके. सो एवढी माहिती तुमच्या ॲक्नॉलेजमेंटमध्ये पाहिजे. शेवटी बॉटमला उजव्या साईडला नेम ऑफ स्टुडंट आणि सिग्नेचर तुम्हाला करायची आहे. आता आपण डिक्लरेशनच्या पेजकडे येऊया. डिक्लरेशनच्या पेजमध्ये तुम्ही काय मेन्शन करता, तर तुम्ही जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट केलेला आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही ओन केलेला आहे, स्वतः केलेला आहे, तो यापूर्वी कुणीही केलेला नाही असं तुम्ही सेल्फ डिक्लरेशन देता आणि सिग्नेचर तुम्ही करता. इथे आय अंडरसाइन हिअर बाय डिक्लेअर दॅट द प्रोजेक्ट टायटल, मग इथे प्रोजेक्टचं नाव तुम्ही टाका, इज एक्झिक्युटेड ॲज पर द कोर्स रिक्वायरमेंट ऑफ 2 year फुल टाईम MCOM प्रोग्राम ऑफ SPPU. So this report has not submitted by me or any other person to any other university or institution for the degree or diploma courses. This is my own and original work. म्हणजे या अगोदर मी किंवा इतर कोणानी या विषयांवरती प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केलेला नाही पुणे युनिव्हर्सिटीला, अशा नावाचं डिक्लेरेशन तुम्ही देता. लेफ्ट साईडला प्लेस आणि डेटचा नावाचा उल्लेख करा आणि उजव्या साईडला इथं नेम ऑफ स्टुडंट आणि सिग्नेचर करा. इथे टायपिंग मिस्टेकमुळं थोडंसं स्पेसिंग झालेलं आहे, पण उजव्या साईडला बॉटमला तुम्हाला नेम ऑफ स्टुडंट आणि सिग्नेचर या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इंडेक्स ही जशीच्या तशी तुम्ही टाईप करू शकता. जसं इथे कवर पेज, कंपनी सर्टिफिकेट, सर्टिफिकेट फ्रॉम द गाईड, ॲक्नॉलेजमेंट, डिक्लरेशन, एक्झिक्युटिव्ह समरी, त्याच्यानंतर चॅप्टर 1 ते 8 पद्धतीचे मागाशी जे काही नावं घेतले आणि इथे पेज नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे. पण पेज नंबर तुमचं चॅप्टर नंबर 1 पासून येणार आहे. त्याच्या अगोदरचे जे काही पेजेस आहे इंडेक्सच्या अगोदरचे त्यांना तुम्हाला पेज नंबर द्यायचे नाही. पेज नंबर कसे द्यायचे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे बघणारच आहोत. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. मी हा एक इंडेक्सचा नमुना तुम्हाला दाखवतो, अदर एक इंडेक्सचा नमुना तुम्हाला दाखवतो, तसेसुद्धा तुम्ही इंडेक्स करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे अजून एक तुम्हाला इंडेक्स दिसेल ज्यामध्ये सुटसुटीत पद्धतीने दिलेला आहे. जसं पहिला टॉपिक्स दिला आहे इंट्रोडक्शन टू द स्टडी, तो पेज नंबर 1वर घेतलेला आहे. त्यानंतर कंपनी प्रोफाईल ते 7 नंबर पेजवर आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी ते 12 नंबर पेजला आहे. नंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर 16 नंबर पेजला आहे. रिसर्च मेथडॉलॉजी दिलेलं आहे 22 नंबरला दिलेलं आहे. त्यानंतर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 31 नंबर पेजला दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन अँड फाइंडिंग्स ह्या 36 नंबर पेजला दिला आणि शेवटी कंक्लुजन अँड सजेशन्स पण दिलेले आहेत, असे 41 नंबरला दिलेले आहे. म्हणजे हा प्रोजेक्ट नियर अबाउट 45 पेजेसपर्यंत दिलेला आहे. तुम्ही अशी देखील इंडेक्स तयार करू शकता. आता सेकंड लास्ट जे काही आपले महत्त्वाचे पॉईंट्स राहिलेले आहेत त्याकडे आपण नजर टाकूया. बघा पहिला दिलेला आहे प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर्मॅटिंग टेस्ट. ओके. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्ही तयार करताना कोणकोणत्या फॉर्मॅटिंग तुमचे असले पाहिजे, टेस्ट कशी असली पाहिजे. टेस्ट यांनी ज्याला आपण वर्डिंग वगैरे आपण म्हणतो, यामध्ये बिलो स्टँडर्ड नीड टू फॉलो बाय द स्टुडंट फॉर प्रिपेरिंग द प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके. सो द प्रोजेक्ट प्रिंटिंग शुड बी अकॉर्डिंग टू द फॉलोइंग नॉर्म्स. म्हणजे प्रोजेक्ट तयार करतानाच तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे. नंबर 1 सांगितलेला आहे पेपर. बघा तुम्ही जो काही प्रिंटिंगसाठी पेपर वापरणार आहे त्याची साईज, काही जण लिगल पेपर वापरता, काही लेटर पेपर वापरतात, तर तशी वापरण्याची गरज नाही. तर लिगल पेपर किंवा बाकीचे पेपर न वापरता तुम्ही पेपर साईज जी काही असणार आहे ती A4 साईज एक्झिक्युटिव्ह बॉन्ड पेपर तुम्ही वापरला पाहिजे. मार्केटमध्ये तुम्ही बुक स्टॉलकडे जा, त्यांच्याकडे ते पेपर अवेलेबल होतील. त्याच्यानंतर इंक, म्हणजे या ठिकाणी तुम्ही शाई कोणती वापरायची आहे बघा, किंवा प्रिंटिंगसाठी तुम्ही ब्लॅकसाठी तुम्ही कोणते वापरू शकता. फॉर टेस्ट, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुमची टायपिंग असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्लॅक कलरचे पेजेस किंवा ब्लॅक अँड व्हाईट आपण त्याला म्हणूया. त्यानंतर कलरमध्ये तुम्ही काय काय ठेवू शकता बघा. कवर पेज तुम्हाला कलर ठेवायचा आहे. तुम्ही डिक्लरेशन किंवा त्याच्या अगोदरचे जेवढेही पेजेस आहे तेवढे तुम्ही कलरमध्ये ठेवू शकता, किंवा ग्राफ्स असतील, टेबल्स असतील, काही फिगर्स तुम्ही मेन्शन केलेले असतील. डेटा इंटरप्रिटेशन वगैरे तो जो काही भाग आहे तो तयार करताना देखील तुम्हाला काय करावं लागणार आहे, ब्लॅक अँड व्हाईट पेपर तयार करावा लागणार
आहे. त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा कलर पेजेस तुम्हाला ते करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा मार्जिन किती सोडायचे आहे. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा जर का पी सीवरती लॅपटॉपवरती तयार करत असेल तर मार्जिनमध्ये तुमची लेफ्ट साईड म्हणजे जे काही डाव्या साईडची बाजू आहे ती 1.5 इंच किंवा सी एम म्हणूया आपण, पण 1.5 इंच तुम्हाला काय करायचे आहे, सोडायचे आहे. तर राईट साईड टॉप अँड बॉटम साईज तुम्हाला किमान 1 पॉईंटमध्ये सोडायची आहे. त्यानंतर लाइनिंग स्पेस हा तुमचा 1.5 असायला हवा. त्यानंतर बघा आता फॉन्ट म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कोणत्या फॉन्टमध्ये पाहिजे, तर तो तुमचा टाइम्स न्यू रोमनमध्ये पाहिजे. जर मराठी मीडियम प्रोजेक्ट करणार असेल तर तो देवनागरी किंवा तुम्हाला जो सुटेबल असेल त्या फॉन्टमध्ये तुम्ही तो करू शकता. पण इंग्लिश जर का प्रोजेक्ट रिपोर्ट करणार असेल तो फक्त आणि फक्त टाइम्स न्यू रोमन फॉर्मॅटमध्येच पाहिजे. त्याच्यानंतर हेडर बघा, तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टला जे काही हेडर पाहिजे ना तर ते तुमच्यावरती नाव पाहिजे प्रोजेक्ट रिपोर्ट 2024-25. जर तुमचं अकॅडमिक इयर 24-25 असेल तर प्रत्येक पेजेसला आफ्टर इंडेक्सच्या पुढे तुम्हाला सगळ्या पेजेसला काय करायचं आहे, हेडर टाकायचं आहे. आणि फुटरमध्ये तुम्ही काय टाकू शकता, नेम ऑफ द डिपार्टमेंट अँड कॉलेज नेम. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, इथे आता कॉलेजचं नाव घेतलेलं आहे विश्वलता आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज भाटगाव येवला नाशिक महाराष्ट्र. तर हे नाव एका ओळीत आलं पाहिजे. ओके. त्यानंतर महत्त्वाचं आहे फॉन्ट साईज तुमची कोणती असली पाहिजे. बघा, टायटलसाठी तुमचा जो काही फॉन्ट असला पाहिजे तो 16 पॉईंट्समध्ये पाहिजे आणि तो बोल्ड पाहिजे. ओके. नंतर आहे हेडिंग. तुम्ही ज्यावेळेस हेडिंग टाकणार आहे तर तिचा जो काही फॉन्ट आहे तो 14 साईजमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर सब हेडिंग टाकताना तुम्हाला तो 12 पॉईंट्समध्ये इटॅलिक बॉन्डमध्ये पाहिजे. बाकीचे टायटल आणि हेडिंग त्याच्यानंतर टेस्ट हे सर्व टाइम्स न्यू रोमनमध्ये पाहिजे. फक्त सब हेडिंग जे काही असणार आहे ती इटॅलिक बॉन्डमध्ये 12च्या साईजमध्ये असली पाहिजे. टेस्टमध्ये तुमचे साईज पण 12 पॉईंटमध्ये किंवा 12 पॉईंट्समध्ये असली पाहिजे. पुढे आहे बघा बाइंडिंग. तर तुम्हाला बाइंडिंग कोणती करायची आहे, तर रेक्झिन बाइंडिंग करायची आहे किंवा हार्ड बाइंडिंग करायची आहे. ओके. ॲज पर द गाईडलाईन्स प्रोव्हाइडेड बाय SPPU. त्यानंतर एम्बॉयसिंग करताना तुम्हाला पहिलं जे काही पेज आहे त्याला गोल्डन एम्बॉयसिंग तुम्ही केली पाहिजे. आता बघा इथे तुम्हाला किती प्रोजेक्ट रिपोर्ट करायचे आहे, तर नंबर ऑफ कॉपीज तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या ॲटलिस्ट 2 केल्या पाहिजे. तर 1 कॉपी तसं पाहायला गेलं तर 3 करतात, पण जनरली 2 केल्या तरी चालेल. मग तुम्ही म्हणताल 3 कुठे कुठे द्यायच्या. नंबर 1 की तुम्ही ज्या इन्स्टिट्यूशनवरती प्रोजेक्ट केला त्यांना तुम्ही 1 कॉपी देऊ शकता. दुसरं आहे की तुमच्या कॉलेजमध्ये तर तुम्हाला कंपल्सरी देणंच आहे प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायवाच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही ती देऊ शकता. आणि तिसरी कॉपी ही स्टुडंटला स्वतःकडे ठेवायची आहे. पुढे भविष्यात त्याला त्याचा प्रोजेक्ट रिपोर्टचा जास्त फायदा होईल. ओके. अशा 3 कॉपीज पाहिजे, बट ॲटलिस्ट 2 जरी कॉपी केल्या तरी चालेल. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असतो तुमचा की सर आम्ही किती पेजेसपर्यंत प्रोजेक्ट रिपोर्ट करावा, तर ॲटलिस्ट 40 ते 50 पेजेस असावा. डिपेंड्स ऑन युअर स्टडी. ओके. तुमचे रिस्पॉन्डंट जर का जास्त असतील, प्रोजेक्ट रिपोर्ट खूप छान असेल, माहिती खूप इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही 50, 60 किंवा 80, 90 पेजेसपर्यंतही लिहू शकता. त्याला काही बंधन नाही. ओके. आणखीन काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट नोट्स आहे त्या म्हणजे द टॅब्युलेशन अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन शुड बी रिलेटेड कॅप्शन टायटल अँड टेबल नंबर अँड सोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. बघा, काही काही विद्यार्थी टेबल काढतात, ग्राफ्स काढतात किंवा अदर काही टायटल्स असतील किंवा काही चित्र वगैरे तुम्ही पेस्ट करतात किंवा घेतात, पण त्या टेबलला किंवा त्या चित्राला ग्राफिक्सला तुम्हाला काय करायचं आहे, स्पेसिफिक टायटल द्यायचं आहे, कशाशी रिलेटेड आहे, टेबल नंबर कितवा आहे, कुठून घेतला, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. नंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रेफरन्सची लिस्ट देता. तर रेफरन्स देत असताना काय काळजी घेतली पाहिजे, ऑल द रेफरन्सेस शुड बी अरेंज इन अल्फाबेटिक ऑर्डर. ओके. APA स्टँडर्ड्स इन 12 पॉईंट्स टाइम न्यू रोमन इटॅलिक अकॉर्डिंग टू द लास्ट नेम ऑफ द ऑर्थर ॲज. ओके. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, रेफरन्सेस टाकत असताना ते तुम्हाला ज्याला आपण अरेंजमेंट अल्फाबेटिकली झाले पाहिजे, म्हणजे ABCDनुसार तुम्हाला त्याचा क्रम हा लावलेला पाहिजे. आणि जसं की इथे ऑथरचं नेम जे काही आहे ते तुम्हाला शेवटी टाकणं किंवा पब्लिशरचं नेम तुम्हाला शेवटी टाकणं अपेक्षित
असणार आहे. एक्झाम्पल सांगितलेलं आहे इथं, त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. त्यांनी जो काही डेटा घेतलेला आहे तो मॅनेजरल इफेक्टिव्ह अँड क्वालिटी वर्क लाईफ या पुस्तकातून घेतलेला आहे. ते इंडियन इनसाईट सेकंड एडिशन, टाटा MC ग्रू हिल पब्लिकेशन CO लिमिटेड P168 आणि त्यांचा काही नंबर वगैरे दिलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं काय करू शकता, रिसर्च रिपोर्टमध्ये महत्त्वाचे रेफरन्सेस तुम्ही सरतेशेवटी देऊ शकता. सो इथे जर का आपण कॉस्ट अकाउंटिंग किंवा मार्केटिंग वगैरे त्याचे जर का काय म्हणूया सब्जेक्ट जर का बघायचं ठरलं किंवा टॉपिक्स बघायचं, जसं कॉस्टिंगमध्ये मार्जिनल कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, नंतर कॉस्ट शीटच्या रिलेटेड किंवा कॉस्ट ऑडिटच्या रिलेटेड आहे, प्रोसेस कॉस्टिंग आहे, प्राइसिंग डिसिजन आहे, कॉस्ट कंट्रोल, कॉस्ट रिडक्शन आहे, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, काही रिसेंट डेव्हलपमेंट इन कॉस्ट अकाउंटिंग असतील ते तुम्हाला बघायचे आहे, ABC कॉस्टिंग असेल, नंतर जॉब इव्हॅल्युएशन अँड मेरिट रेटिंग असेल, ॲप्लिकेशन ऑफ ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री जसं फिशरी, डेअरी, पोल्ट्री असेल, कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम असतील, नंतर कॉस्टिंग टेक्निक्स अँड यूज डिसिजन मेकिंग आहे, ॲप्लिकेशन ऑफ ओनियन, मग कॅश क्रॉप, नंतर शुगर केन, कॉटन, हॉर्टिकल्चर एक्सेट्रा, स्टडी ऑफ व्हेरियस मेजरमेंट पॉलिसीज, रिस्क मॅनेजमेंटवरती पण आहे, स्टडी ऑफ जॉब कॉस्टिंग ऑफ डॅश कंपनी, स्टडी ऑफ फिक्सेशन ऑफ फीज ऑफ प्रोफेशनल कोर्सेस, स्टडी ऑफ कॉस्ट associate with the finance of any company and study of the cost structure of the different company from सेम इंडस्ट्री, असं सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टला टॉपिक घेऊ शकता. आता काही जण विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजवरती प्रोजेक्ट रिपोर्ट केला का तर चालेल का? तर हो, चालू शकतं. तर त्यांना एखाद्या याची वर्षभरात किती फी आकारली पाहिजे, ती कशा पद्धतीने कलेक्शन केली पाहिजे याबाबत पण तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करू शकता. अकाउंटिंग रिलेटेड तर खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करू शकता, वर्किंग कॅपिटलवर आहे, बजेटरी कंट्रोलवर आहे, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशनवर आहे, व्हॅल्युएशन ऑफ शेअरवर आहे, म्युच्युअल फंड आहे, अमल्गमेशन, ॲब्सॉर्शन आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग तुम्ही घेऊ शकता. अकाउंटिंग सिस्टीम कशा पद्धतीने आहे त्याचा कंपॅरेटिव्ह तुम्ही स्टडी पण करू शकता. मग ते कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्ही हॉटेल इंडस्ट्री, हॉस्पिटल इंडस्ट्रीवरती पण करू शकता. नंतर तुम्ही स्कूल, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूशन त्याला ग्रँट कशी भेटते त्याबाबत पण अभ्यास तुम्ही करू शकता. नंतर इन्फ्लेशन अकाउंटिंग असेल, नंतर ह्युमन HRM किंवा HRA अकाउंट असेल, याबाबत पण तुम्ही माहिती घेऊ शकता. खूप सारे महत्त्वाचे विषय आहे. मग टॅक्सेशन रिलेटेड पण आहे, टॅक्स प्लॅनिंग आहे, नंतर टॅक्सेशन ऑफ पब्लिक ट्रस्ट पण आहे. त्यानंतर आपण काही सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी त्या रिलेटेड पण तुम्ही या ठिकाणी विषय घेऊ शकता. नंतर ऑडिट रिपोर्ट असतील, कंपनी ऑडिटरची नेमणूक वगैरे, ते सर्व काही विषय तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड पण जवळजवळ माझ्या मते 31 सब्जेक्ट दिलेले आहे. त्याच्यानंतर बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड पण काही सब्जेक्ट आहे, जसं म्युच्युअल फंड कंपनीचा ट्रेंड्स आहे. नंतर फायनान्शियल इन्क्लुजन अँड अनस्किल वर्कर आहे. म्हणजे काही लोक काय फ्रॉडच्या बाबतीत पण तुम्ही या ठिकाणी काळजी घेऊ शकता किंवा त्या संदर्भात माहिती घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात असणारी एखादी पतसंस्था असेल, तिचा विकास कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल त्याबाबत पण तुम्ही माहिती घेऊ शकता. किंवा बँकिंगमध्ये काही नवीन प्रोडक्ट्स आले त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. असे खूप सारे सब्जेक्ट वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे की तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कशा पद्धतीने करता येईल. मी एका दिवसात तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा त्याची माहिती आत्ता थोडक्यात सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा PCमध्ये किंवा काय असेल ते तुम्ही इथे ChatGPT नावाचा काय करा, एक ॲप आहे, ते काय करा प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा इथे मॅसेज असतो. तर या मॅसेजमध्ये तुम्ही काय करा, तुम्हाला ज्या टॉपिक्सवरती प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. जसं की मी या ठिकाणी नाव टाकलं आहे बघा, प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन सर्व्हिस कॉस्टिंग. ओके, एवढं जर का टाईप केलं तर बघा मला सर्व्हिस कॉस्टिंग रिलेटेड जो काही प्रोजेक्ट आहे, मी इंडेक्समध्ये तुम्हाला जी इंडेक्स सांगितली त्या इंडेक्स रिलेटेड सर्व माहिती भेटून जाईल. बाकीचे तर तुम्हाला पहिले 6 पेजेस तर मी ऑलरेडी सांगितलेले आहे. आता इंडेक्सच्या पुढची जी काही माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. जसं बघा इंट्रोडक्शन टू सर्व्हिस कॉस्टिंग, ओके, नंतर टाईप्स ऑफ सर्व्हिसेस हा सेकंड चॅप्टर झाला. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग झाला. चौथा चॅप्टर झाला मेथड्स ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग.
5वा चॅप्टर झाला तुमचा एलिमेंट्स ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग, 6वा झाला कॉस्ट अलोकेशन इन सर्व्हिस कॉस्टिंग, नंतर 7वा आहे केस स्टडी, मग इथे त्यांनी हॉटेल बिझनेस रिलेटेड एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे 8 नंबर दिलेला आहे टेक्निक्स फॉर ॲनालिसिस ऑफ सर्व्हिस कॉस्ट आहे. नंतर 9 नंबर चॅलेंजेस ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग आहे. 10 नंबर कंक्लुजन पण दिलेलं आहे. 11 नंबर रेकमेंडेशन दिलेलं आहे. म्हणजे असे जवळजवळ सर्वचे सर्व पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहे. तुम्हाला फक्त इथून ही माहिती काय करायची, कॉपी करायची आहे आणि तुमच्या वर्ड फाईलमध्ये टाकायची आहे. आता जसं एखादा आहे म्युच्युअल फंड कंपनी किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन म्युच्युअल फंड कंपनी. ओके, इथं म्युच्युअल फंड इथं मी नाव टाकतो म्युच्युअल फंड कंपनी. ओके, इन इंडिया. ओके, आणि इथे मी ओके केलं. इथे ओके केल्यानंतर लगेच तुम्हाला काय होणार आहे, त्या संदर्भातले जे काही म्युच्युअल फंडच्या रिलेटेड कंपन्या आहेत तर त्याच्या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ओके, त्याचं बघा इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुढं ओव्हरव्ह्यू ऑफ म्युच्युअल फंड कंपनी. ओके, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. म्युच्युअल फंडचे काही प्रोडक्ट्स वगैरे काही दिलेले आहे त्याची माहिती आहे. स्ट्रक्चर ऑफ म्युच्युअल फंड कंपनी काय आहे, म्हणजे इथे असं कोणताच विषय नाही की ज्याची तुम्हाला माहिती भेटणार नाही. पण जसं मी मगाशी माहिती दिली की रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये कोणते पॉईंट्स असायला हवे ते तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करू शकता. मग इथे तुम्ही एखाद्या वेळेस वाटलं की मला HDFC बँकेची प्रोफाईल पाहिजे, जसं कंपनी प्रोफाईल म्हणून आपल्याला इंडेक्समध्ये पॉईंट दिलेला आहे. जसं मी HDFC बँक म्हणतो. ओके, HDFC बँक डिटेल्स किंवा नुसतं HDFC बँक जरी तुम्ही टाकलं तरी इथे तुम्हाला काय होणार आहे, ChatGPTमध्ये HDFC बँकेची पूर्ण माहिती येणार आहे. म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन येईल, त्याचं ओव्हरव्ह्यू येईल, त्यांचं फाउंडेशन कधी झालं, नंतर त्याची हिस्ट्री काय होती, त्यांचा माइलस्टोन काय होता, सर्व्हिसेस कोणकोणत्या ते ऑफर करतात, अजून त्यांच्या बाबतीत त्यांचे फायनान्शियल परफॉर्मन्स काय आहे याची पण माहिती दिली. नंतर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये काय HDFC बँकेचा रोल आहे, CSR काय करते, त्याच्यानंतर त्यांचा रेग्युलेटरी कंप्लायन्स अँड रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने आहे, चॅलेंजेस कोणकोणते फेस करत आहे, फ्युचर आउटलुक त्यांना कशा पद्धतीने आहे, आणि अशी काही माहिती तुम्ही देऊ शकता. तुम्हाला त्यांचे अचिव्हमेंट जरी माहिती पाहिजे नसेल, मिशन व्हिजन जरी माहिती पाहिजे नसेल, तुम्ही इथे फक्त ChatGPTमध्ये तो सब्जेक्ट टाका, तुम्हाला संपूर्णतः माहिती त्या कंपनीची येईल. म्हणजे जरी इवन तुम्ही टाटा कंपनी, ओके, किंवा जरा तुम्ही इथं नुसतं TCS जरी म्हणलं तरीसुद्धा तुम्हाला काय होईल, TCSची संपूर्णतः माहिती तुम्हाला भेटेल. TCS म्हणजे काय, TCSची स्थापना कधी झाली, TCSचा ओव्हरव्ह्यू काय आहे, त्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांचा रेव्हेन्यू किती आहे, त्यांचे माइलस्टोन काय आहे, त्यांचं मिशन व्हिजन काय आहे, सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रोव्हाइड करतात, नंतर डिजिटल असेल, IT सर्व्हिसेस असतील, त्याच्यानंतर अजूनही त्यांच्या खूप साऱ्या सर्व्हिसेस आहे. ग्लोबल परफॉर्मन्स काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या देशांमध्ये त्यांचा व्यवहार चालतो, फायनान्शियल परफॉर्मन्स काय म्हणतो, रेव्हेन्यू किती आहे, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी काय सांगते, याबाबत सविस्तर माहिती. म्हणजे खूप सारे पॉईंट्स असतात ते तुमच्या AIच्या माध्यमातून तुम्हाला तो प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कव्हर करता येण्यासारखा आहे. तर या पद्धतीने तुम्ही ChatGPTचा वापर करून तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा एका दिवसाच्या आत तुम्ही तयार करू शकता. मी म्हणेल तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टला सुरुवात कशी करा, जसं तुमचं अकाउंटिंग, कॉस्टिंग, बँकिंग रिलेटेड असेल तर तुम्हाला त्या फर्म्सकडे जायचं आहे. त्यांना तुम्ही म्हणू शकता की सर आम्हाला आमच्या विषयासंदर्भात अशी माहिती कलेक्ट करायची आहे, आम्हाला रिसर्च करायचा आहे, तर आम्ही त्याचे रेकमेंडेशन वगैरे तुम्हाला देतो. जसं की एखादा वाईन शॉप असेल, ओके, किंवा जसं सुला वायनरी म्हणून नाशिकमध्ये खूप चांगली इंडस्ट्री आहे, तर त्याला तुम्ही भेट देऊ शकता, त्याच्यावरती तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता. त्याची एक कॉपी जर का तुम्ही त्यांच्याकडे दिली आणि त्याच्यामध्ये उल्लेख केलेले जर का गोष्टी त्यांना आवडल्या तर कदाचित तुम्हाला ते हायर पण करू शकतात. म्युच्युअल फंड कंपनी बाबतीत किती तरी तुम्हाला मेसेज करता येईल. काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे, त्याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यांचा सही शिक्का मिळवण्याचा तुम्ही काय करू शकता, प्रयत्न करू शकता. जरी त्यांचा मिळाला नाही, स्टॅम्प नसेल तर निदान सही तरी तुम्ही त्यांची घेऊ शकता त्यांच्या लेटर पॅडवर, किंवा आपणच लेटर पॅड किंवा आपल्या A4च्या पेजेसवर तयार करा आणि त्यांच्याकडून तुम्ही घेऊन टाका. कॉस्टिंग रिलेटेड जे काही विद्यार्थी असतील त्यांना हॉटेल आहे, हॉस्पिटल आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, कॉन्ट्रॅक्ट्स आहे, जॉब कॉस्टिंग रिलेटेड नंबर ऑफ ऑप्शन्स आहे. तुम्ही तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड काही पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके, आणि जे तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड असतील असेच पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. मार्केटिंगचे विद्यार्थी डिजिटल मार्केटिंगबाबत
खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता की तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्समध्ये कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करावे. मी तुम्हाला सांगतो की काही विद्यार्थ्यांनी मोबाईल शॉपवरती सुद्धा रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट केला. मोबाईल शॉपमध्ये प्रोडक्ट कितीला येतं, मार्जिन किती आहे, मार्जिनल कॉस्टिंगचा त्यांनी चांगल्या पद्धतीने उपयोग केला. बजेट अँड बजेटरी कंट्रोलचाही केला. सर्व्हिस कॉस्टिंग रिलेटेड पण त्यांनी तिथं माहिती चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहिती की तिथे त्यांचे ऑब्झर्वेशन काय होते, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगले रिकमेंडेशन केले. म्हणजे रिकमेंडेशनमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलचे जे काही EMI असतील त्याची संख्या जास्त वाढवा, EMIची संख्या. ओके. त्याच्यानंतर तुम्ही डाऊन पेमेंट कमी घ्या. तुम्ही तुमच्याकडे जे काही नवीन नवीन प्रोडक्ट येतात ते काय करा, तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून एखादा छोटंसं व्हिडिओ तयार करून तुम्ही रील्स ठेवा, तुमच्या सोशल मीडिया पेजला ठेवा. त्या पेजची लिंक तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना काय करा, शेअर करा. अशा काही पद्धतीचे सजेशन्स त्यांनी त्या ठिकाणी दिले. कंक्लुजनमध्ये किंवा फायंडिंग्समध्ये, ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना काय जाणवलं की तुमचं जे काही गाळा आहे किंवा शॉप्स आहे ते तुम्ही नीट अँड क्लीन डेली केलं पाहिजे किंवा काय म्हटलं पाहिजे, ॲट्रॅक्टिव्ह ठेवलं पाहिजे. तिथे CCTV कॅमेरे वाढवले पाहिजे, सिक्युरिटी ठेवली पाहिजे. सेल्स आफ्टर सर्व्हिसेस व्यवस्थित भेटत नसतील तर त्याबाबत पण त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं असेल. जर का काही कर्मचारी वाढले तर कस्टमर वाढत चालले असेल दिवसेंदिवस तर तुम्ही काही लोक हायर जास्त करा. काही लोक फक्त स्पेसिफिक कामं त्यांच्याकडे नेमून द्या. म्हणजे आल्यानंतर त्यांना एंटरटेन कोण करणार, त्यांना माहिती कोण देणार, त्याच्यानंतर बिलिंग कोण करणार आहे, पॅकिंग कोण करणार आहे वगैरे, अशा सर्व पद्धतीच्या कामाची जबाबदारी कशा पद्धतीने वाटली पाहिजे त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला या रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्टमधून तुम्ही देऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा इतका महत्त्वाचा टॉपिक्स आहे की याच्या माध्यमातून तुमचा एम्प्लॉयबिलिटीचा जो काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे रोजगारीचा जो काही प्रश्न आहे तो निश्चित तुमचा सुटण्यासारखा आहे. पण तुमचा अभ्यासपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट असायला हवा. जसं की मी माझा प्रोजेक्ट रिपोर्ट हा म्युच्युअल फंड कंपनी इन इंडियावरती केला. मी त्यावरती मला जनरल ऑब्झर्वेशन आलं की बहुतेक लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करत नाही, कारण त्यांना त्या बाबतीत जास्त जागरूकताच नाही आहे. मग ती जागरूकता वाढवण्यासाठी तुम्ही त्यांच्या रिजनल लँग्वेज किंवा लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे. त्यांना समजेल, सोपेल, समजेल अशा भाषेत जर का तुम्ही त्यांच्यापर्यंत माहिती दिली तर ते लोक काय करतील, जास्तीत जास्त लोक इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतील. त्यांच्या मनातली भीती कशी दूर करता येईल या बाबतीत अवेअरनेस कसे घेतील त्याची माहिती दिली पाहिजे. स्कूलपासून कॉलेजपासून कसे विद्यार्थ्यांनी त्यांना 100 रुपये 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करायला लावाय, असं मी महत्त्वाची माहिती त्यावेळेस दिली. याच्या अगोदर एक 10 वर्षापूर्वी म्युच्युअल फंड कंपनी ज्यावेळेस स्टार्ट झाली 14-15च्या आसपास वगैरे चांगल्या पद्धतीने ग्रोथ निर्माण व्हायला लागला, त्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर ते किमान 500 रुपये 1000 रुपयाच्या पुढे होती. आज 100 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येते. ओके. तर असे काही ऑप्शन्स वगैरे आपण म्युच्युअल फंड कंपनीकडे रेकमेंड केले तर ते कदाचित तुम्हाला मोठ्या पॅकेजवरती ते ठेवूसुद्धा शकता. मग तुम्हाला कदाचित फंड मॅनेजरपर्यंतही तुम्ही तुमची पोस्ट नेऊ शकता. म्हणजे एवढ्या पद्धतीचा चांगला स्कोप तुम्हाला या रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्टमार्फत भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मते निश्चितच तुम्हाला मी सांगितलेली माहिती पटली असेल साध्या सोप्या भाषेत, आणि कशा पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रांना देखील या चॅनलची लिंक शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा, आणि टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात खूप चांगल्या पद्धतीने माहिती भेटेल. मी SPPUच्या एक्झाम रिलेटेड तसेच अदर काही विविध उपक्रम असतील, जॉबच्या रिलेटेड असतील, या सर्वबाबत महत्त्वाची माहिती देत असतो. त्यामुळं माझ्याशी संपर्क करायचा असेल तर चॅट बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला या प्रोजेक्ट रिपोर्टचे टॉपिक लवकरच तुम्हाला शेअर केले जातील. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.